पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मागणी वाढल्याने अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपला. जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याची पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती. शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर कोठा राखीव ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. अचानक मागणी वाढल्याने बहुतांश पेट्रोल पंपावरील साठा संपलेला आहे. एकीकडे पेरणीपूर्व मशागतीची कामे जोर धरत असतानाच डिझेल संपल्यामुळे ट्रॅक्टर प्रभावी ही सर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे किमान ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेलचा साठा राखीव करून ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जोरात सुरू आहे, परंतु डिझेल उपलब्ध नाही आणि सरकारच्या अक्षमतेमुळे पूर्ण शेतकरी वर्ग थांबून गेलेला आहे. त्याच्यामुळे जे ग्रामीण भागातले पेट्रोल पंप आहेत त्यांच्यावर म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपाला आज रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचे ट्रॅक्टर हे काही ज्यांचं डिझेल आहे ते शेतीत कामे चालू आहे, पण ते कॅनमध्ये डिझेल देत नाही. पेट्रोलचं जाऊ द्या, पण डिझेल भेटून नाही राहिलं. त्याच्यामुळे ते ट्रॅक्टर तिथं न्यायचं, शेतीचं काम थांबवायचं, ते ट्रॅक्टर तिथं न्यायचं, पंपावर रांगेमध्ये राहायचं. त्याच्यामुळे शेतीचे कामं आणखीनच स्टॉप होत आहे. त्यामुळे सरकारनं जे ग्रामीण भागातले पंप आहे त्यांचा शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टरसाठी 70% कोटा हा रोखून म्हणजे राखीव करण्यात यावा आणि त्यांना तात्काळीने डिझेल उपलब्ध करून देण्यात यावं. आलेल्या अडचणींचा सामना करत शेतकऱ्यांनी जोडजमा करून पुन्हा एकदा खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. बैलांची संख्या कमी असल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टरवरच निर्भर आहेत आणि ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने मशागती अभावी पाऊस पडल्यास पेरणीही लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा उत्पन्नात फटका बसू शकतो. या सर्व बाबींचा विचार करता सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्या, अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे. खरं तर शेतकरी सगळ्याच बाजून भरडला गेलेला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, आता सध्या जो मुद्दा झालेला आहे याचा डिझेल आणि पेट्रोलचा, तर सध्या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे. कारण खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि त्यातच डिझेल एकदम कमी प्रमाणात भेटायला लागले. आमची शासनाला अशी मागणी आहे की तुम्ही ताबडतोब शेतकऱ्यांसाठी एक राखीव कोटा ठेवून ग्रामीण भागात त्यांना डिझेल उपलब्ध करून द्या आणि जर तुम्ही लवकर केलं नाही तर आदरणीय रविकांत तुपकर साहेब यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलनाचा आम्ही इशारा देखील या ठिकाणी देणार आहे. एकीकडे पेट्रोल पंपावर शेतकरी आणि नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात मुबलक साठा उपलब्ध असल्याचं जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. अचानक मागणी वाढल्याने पुरवठा कमी पडतोय. मात्र गेल्या महिनाभराच्या तुलनेत या महिन्यात उलट जिल्ह्यासाठी इंधनाचा अधिक पुरवठा होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रोजी पेट्रोलचा जो साठा आहे हा 960 KL एवढा उपलब्ध आहे आणि डिझेलचा साठा हा 1572 KL एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा देखील 15,969 एवढा साठा आपल्याकडे आज रोजी उपलब्ध आहे. आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे. तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये. गरजवंतांना ते घेऊ द्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे.